हॅलो गाईज, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण खेळणार आहोत बस सिम्युलेटर इंडिया. ह्या गेमचे ग्राफिक्स क्वालिटी आहेत. ही गेम खेळताना मजा खूप येते. तुमचं सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो. कसं आहे, आता ही गेम आपण खेळायला स्टार्ट करूयात. पहिलं तुम्ही बघून घ्या, हे गेम म्हणजे आपली गाडी खूप हे झालेली आहे. आपण रस्त्यातनं सर्विस करून घेऊयात. हे बघा किती चेंबलेली धडक घेऊन आपण पीक घेतलेलं आहे. हैदराबाद टू अहमदाबाद मध्ये आपल्याला लागणार आहे मुंबईचं स्टॉप. चला मग आपण आता आपली गाडी हैदराबादवर जाणार आहे. वर ते बघू शकता हैदराबादचं लोकेशन हे. आता इथनं आतनं बघा, पहिलं आतनं दाखवते बघा. आतला व्ह्यू आहे यो. हे असे दरवाजे आहे. चलो मग आता सुरू करूयात आपण आपला गेम प्ले. हे बघा आपली गाडी स्टार्ट केलेली आहे आणि पुढं पॅसेंजर आपल्याला दिसत आहे. आणि ह्याच प्रकारे आपण गाडीत थांबवून पॅसेंजरला आत गाडीत बसूया. स्किप दाबू, टाईम न वेस्ट घालवता गेम सुरू करूयात. ह्यो अँगल मला आवडत नाही खेळायला. मला ह्यो अँगल आवडतं खेळायला. ह्याच अँगलने मी गेम खेळत असतो नेहमी. मला खेळायला हेच अँगल आवडतो. मग ह्या प्रकारे हे आपलं स्टॉप आहे छोटंसं. हे जागा छोटी ह्या कारणाने आपण स्पीड जास्त नको द्यायला. हळूहळू गाडी बाहेर काढूयात. ओ ओ ओ बॅग घ्यायला लागेल, पुढं ठोकण्याची संभावना. ह्या प्रकारे इथनं मी अख्खा टर्न मारलेला आहे. आता ह्या प्रकारे आपली गाडी इथनं बाहेर घालवतो. म्हणजेच की मग आपण अहमदाबादसाठी निघूयात. ही गेम खेळायला मजा खूप येते मला. मी या गल्लीत चालवतो गाडी. मध्ये पाऊस पडलेला, पाणी वाढलं आहे, पण इथं एवढं पाणी नाही वाढले हैदराबादमध्ये. मुंबईला बघा, मुंबईला गेल्यावर दाखवतो पावसामुळे किती पाणी वाढलं आहे ते. पण हे रिअल लाईफ नाही, गेम आहे म्हणून. चला मग हैदराबादवरून आपण निघतो आता. हे हैदराबादचे रस्ते मध्ये मध्ये आपल्याला स्टॉप लागणार आहेत. आता आपले 5 पॅसेंजर गाडीमध्ये बसलेले आहेत आणि सिग्नल ह्याचप्रमाणे येलो आहे. थांबूया, आता ग्रीन झालेला आहे. याच प्रकारे आपली गाडी पुढे नेत आहोत. हे बघा रस्ते बघा, व्ह्यू बघा समोरचा एकदम क्वालिटी. पण व्ह्यू एकदम सामसूम रस्ता इथनं. हैदराबादवरून आपली गाडी निघालेली. म्हणजे हैदराबादच्या पुढं नाही, आपण हैदराबादमध्येच आहे. ह्या प्रकारे आपल्या गाडीने 111ची स्पीड पकडलेली आहे. 111च्या स्पीडने गाडी मी नेतोय. पण आता इथनं थांबावं लागेल कारण की रस्ता छोटासा आहे. आणि हे आपलं इथे स्टॉप आलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, हे पॅसेंजर 3 जण. हे बघा इथं मी गाडी थांबवली आणि एक मसाला डोसा. हे हैदराबाद म्हणलं कोणाला माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणत्या अँगलने गेम खेळायला आवडते ते बी कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असेल तर आत्ताच लगेच जाऊन आपल्या ID लावून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला मग ह्या प्रकारे अजून एक स्टॉप आलेला आहे. इथे अजून एक स्टॉप आहे गाईज, हे बघू शकता. हे आपलं स्टॉप 5 जण वाडा बघा थांबलेल. आणि ह्या प्रकारे पाऊस सुरू झालेला आहे. लवकरात लवकर बसावे बसमध्ये. ह्या प्रकारे पाऊस सुरू झालेला आहे, हे बघू शकता तुम्ही. इथनं व्ह्यू बघा कसला क्वालिटी, हे बघू शकता तुम्ही. इथनं थोडं सावकाश चालवायला लागणार आपल्याला गाडी, कारण की इथं मोड आपले पाऊस सुरू झालेला आहे मस्तपैकी. आणि हळूहळू
अंधार सुद्धा पडायला लागलेला आहे गाईच. इथनं आपण मस्त या प्रकारे गाडी चालवतोय. इथं जास्त ट्रॉफिक पण नाही दिसत आहे आपल्याला. हे चांगलं असतं, ट्रॉफिक पण जास्त नाही आहे म्हणून मस्त प्रकारे इथनं गाडी चालवायला. हे बघा गाईच, हे घेऊ. आम्हाला काय करावं लागतं माहिती का? आमचं एक स्टॉप ह्या बाजूला आहे. आम्हाला काय करावं लागतं, इथनं गाडी घेऊन परत बॅक. एक रोड त्या बाजूने जातो आणि एक रोड त्या बाजूने जातो, असा विषय घ्यायच. पण हे रोड छोटा दिसते म्हणून गाडी मी ह्या बाजूने घेण्याचा निर्णय घेतला. आणि आपले पॅसेंजर बसलेले, ओ शिट, थोडे राहिले. 14 पॅसेंजर झालेत आपल्या गाडीत आता. मी ह्या रूटने गाडी घेतलेली आहे गाईच. ह्या रूटनेच जाऊया. यो खूप छोटा रस्ता आहे म्हणून थोडी सावकाश गाडी नेण्यात यावी, म्हणजे मीच चालवतोय. हे बघा सोलापूर, आपले पुण्याची शान सोलापूर. हे बघू शकता गाईच. आता आपण सोलापूरमध्ये आहोत. बघा ते मॅप आपल्याला दिसलाच असेल की आता आपण आहोत सोलापूरमध्ये. येऊ गाईच, सोलापूर, पुण्याची शान सोलापूर. सोलापूरमधली म्हणून आपली गाडी चाललेली तुम्ही बघू शकता. पुढं पोलिसांची रिक्षा, ऑटो रिक्षा चाललेले म्हणून आपल्याला सावकाशपणे गाडी चालवायला लागते गाईच. तुम्ही बघू शकता. डेंजर पण आहे. पुढं स्टॉप आलेलं गाईज आपलं. आता इथं थोडी गाडी थांबूयात आपण. चलो जल्दी, चलो चलो चलो. मस्त पैकी आनंद घेत आपण ड्रायव्हिंग करतोय. हे आपलं सोलापूर. आता आपल्या गावात मागे सोडलंय. आता सोलापूरला येऊन झाले असं 40 मिनिटे. स्टॉप आलेला आहे गाईज. घेऊ टाइम वेस्ट. चलो गाडी अचानक बंद पडते मंडळी. काय गाडीत प्रॉब्लेम झाला हेच समजत नाही मला. चला मग हे बघा, इथं मला वाटतंय ट्रॅफिक झालेलं आहे गाईज. पण आपल्याला राईट साईडला नव्हे तर आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे. आणि लेफ्ट साईडला ट्रॅफिक नाही आहे. आणि ह्या प्रकारे इथं पाऊस बी चालू झालेला आहे आणि अंधार पडलेला आहे गाईज. त्याप्रकारे इथं मला रात्र होत दिसत आहे मला. तर आपण लाईट लावा आणि वीज पडत आहेत. तिथं बघू शकता पाऊस चालू आहे. नदी हायवे रोडला आपली गाडी लागलेली आहे. आता इथं न आपल्याला सिग्नल मिळणार आणि न ट्रॅफिक मिळणार. हे बघू शकता गाईज. हे बघा पुणे आलेलं आहे गाईज. पुणे पुणे पुणे. सोलापूर गेलेलं आहे आणि आता आलेलं आहे पुणे.
पुण्याचं स्टॉप हे पुणे आहे पुणे. महाराष्ट्राची शान पुणे. चलो हे चलते. हे बघा पुण्याच्या रस्त्याला आपली गाडी आहे, हे बघू शकता. हे आहे आपलं पुणे. पुणे 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 तिथे काय म्हणे यो विषय गंभीर. पॅसेंजर हळूहळू चढत आहे. त्या प्रकारे मी तर म्हणतो नवीन अपडेट यावा आणि पॅसेंजर फास्ट चढवा. इथं काही स्किपचं ऑप्शन पण नाही आहे आणि पॅसेंजर तर खूप हळूहळू चढत आहेत. एकतर पॅसेंजरला लवकर चढावा नाहीतर स्किपचं ऑप्शन द्या. कारण की गेम प्लेमध्ये टाईमपास होतो आहे आणि मला टाईमपास आवडत नाही. पटापट गेम खेळायची आनंद उचला. माझ्या मते ह्या गेमचे ग्राफिक्स आहे, गेमचे कंट्रोल्स खूप छान आहेत. लवकरात जाऊन प्ले स्टोअरला ही गेम डाउनलोड करा. लवकरात लवकर जाऊन डाउनलोड करा आणि माझ्यासारख्या ह्या गेमचा आनंद उचला. आता जस्ट एक बस मास्टर इंडिया म्हणून एक गेम लॉन्च झालेली. ती पण ह्याच्यासारखीच आहे पण एकदम क्वालिटी. अख्खे इंडियाचे मॅप आहेत त्या गेममध्ये. ती गेमचे व्हिडिओ पण येणार आहे लवकरात लवकर. चला मग आता आपल्या गाडीत पॅसेंजर झालेले 29 म्हणजेच की 29. ह्याच प्रकारे 90च्या स्पीडने आपली गाडी चाललेली आहे आणि पुण्याच्या रस्त्यांवरने ही आपली गाडी चालू आहे. ओशीट एक स्टॉप सुटलेला आहे. स्टॉप मागे गेलेला आहे गाडीच. अशा प्रकारे गाडी क्वालिटी पद्धतीत चालवतो मी. आणि इथनं स्लो मध्ये पुढे स्टॉप आलेला आहे. हे बघू शकतो स्टॉप. आजोबा चला लवकर. चलो 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 चलो. गाडी थोडीशी ठोकली आहे. 32 पॅसेंजर आपल्या गाडीत. 32. चलो फिर चलते सीधे मुंबई के स्टॉप पे, मुंबई के सड़कों पर. ये देख सकते हो पुणे. हे बघा समोरची गाडी बघा कसले डेंजर चालते. हे बघू शकता. हे आपलं हे आपलं पेट्रोल पंप. मी तुम्हाला सांगायच्या नादात मी माझी पेट्रोल पंप दाखवायच्या नादात गाडी मी माझी हळूहळू पुढे नेतोय आणि त्याला पेट्रोल पंपमध्ये घुसायचं होतं. तो डायरेक्ट अंगावरच चालता. मी घाबरलो ना भाई. असं असतंय का? माझ्या बसला काय झालं असतं तर पैसे कसे कमवले असते मी. असं थोडे असते आहे का नाही. तुम्हाला सांगायच्या नादात माझी गाडी आत्ता हे झाली असती. हे बघा पुण्याचं पाऊस आला तर पुण्यात 2-3 दिवस पाणी आलेलं आहे वरती. पुढचा गाडीवाला लय हळूहळू चालवतोय गाई.
प्रकारे आपल्याला जायला लागणार आहे. आपलं स्टॉप आलेला आहे. चलो जल्दी बेटा जल्दी बेटा जल्दी बेटा जल्दी बेटा जल्दी बेटा जल्दी. हे पाऊस आहे आणि ह्यांना पाऊस बिऊस लागतो का नाही हेच समजत नाही. एवढ्या पण बसतं का बसमध्ये सांगा मला. जे बी पुण्यात राहतं ते पण जे पण कोण पण पुण्यात राहत असेल कमेंटमध्ये नक्की सांगते जागा कोणती. नक्की सांगा कमेंटमध्ये ही जागा कोणती ती. हे आहे आपलं पाटील इस्टेट. पाटील इस्टेट म्हणजेच ते पाटील इस्टेट. आता मुंबईच्या मार्गावर आपण लागलेला आहे किंवा मुंबई मार्गावर झालेला आहे बोलून सॉरी रस्ता आलेला आहे. मुंबईच्या मार्गावर आम्हाला पूल आहे जायचं मंडळी. आपण मुंबईच्या मार्गावर लागलेलो आहे. ते आपलं पाटील इस्टेट. पाटील इस्टेटची बाजू जायचं. हे बघा पाटील इस्टेटला राहणारे कमेंटमध्ये नक्की सांगा ही चिमणी तुम्ही ओळखली. चिमणी म्हणजे हे माळत आला खूप झालेला आहे गाईच. त्याच्याकडे मला भीती वाटायला लागली आता गाडी चालवायला. आणि पाऊस बी संपलेला आहे. या प्रकारे आपण टाईमवर न घालवता होता आतनं गाडी टाकू. आणि ह्या प्रकारे गाईच पुण्याला मागं सोडून आपण मुंबईच्या रस्त्यावर आलेलो आहे. आणि मुंबईचे स्टॉप काहीच वेळात आपल्या समोर उपलब्ध होईल. म्हणजेच मुंबईच्या स्टॉपवर आपण पोहोचल. मुंबई बस स्टेशनला आपण पोचलेलो आहे. या प्रकारे मुंबई बस स्टँड या बस स्टॉपला आपण पोचलेलो. इथनं आपल्याला टाकायची होती. रिवर्स मारूया आता आपण. जल्दी लवकर नो टाइमपास. आणि या प्रकारे आपण मुंबईच्या बस स्टँडला आलेलो आहे. व्हिडिओ सोडून जाऊ नका कुठं. पुढं लय भारी भारी सीन बघायला आपल्याला भेटणार नाही. आणि मुंबईचं आपलं बस स्टॉप